नक्कीच शैलेश पाटील यांना सुवर्ण संधी आले. खरं तर लगातार 3 षटकारासाठी मंगेश वाकरुले यांच्याकडनं मंगेश पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक, 1000 रुपयाचा पारितोषिक अकाउंट ओपन झालाय. आपण पाहतो सलामीला आलेला फलंदाज त्याच्यासाठी तब्बल लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक रोख या ठिकाणी दिलं जाईल. आपण पहिले मॅच पाहिले विनर वर्सेस विनर. एका बाजूने रॉकी 11 वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने सात्विक स्वरूप अँड 11 रामवाडी हा संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल झाला. परंतु या बंदाचा जो संघ जिंकेल लुजर वर्सेस लुजर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि याचमधनं जो संघ जिंकेल तो रॉक 11 वॉरियर्स या संघासोबत शेवटची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. तर वळणार आहोत नक्कीच दुसऱ्या आपण मॅचकडे लुजर वर्सेस लुजर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच भरपूर मान्यवर देखील आपण पाहतो व्यासपीठावरती. आज दुसरा दिवस आपण पाहतो. दुपारच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत जोडला जाईल. आपण पाहतोय आपले साथी स्कोरर गुणलेखक संदीपजी भोईर सर तसेच आमचे साथी समालोचक या ठिकाणी मानस मनोरेला आपण पाहतो. त्यांचा आवाज तुम्ही संपूर्ण कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये ऐकलात. तसेच आपले PTS लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टीम मात्र खूप सारी मेहनत या ठिकाणी घेते आणि सर्व आयोजक मंडळी आज मात्र या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अमित ठाकूरला आपण पाहतोय. तर स्ट्राईकवरती असेल ओमकार. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. खांद्याचा भरपूर वापर केला अमित ठाकूरनं आणि तदनंतर या ठिकाणी आलाय डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जरूर आपण पाहिला तर शॉर्ट बॉल फेकला होता. अतिशय भन्नाट वेगानं मात्र यष्टी रक्षकानं आपलं काम चोख पद्धतीने बजावलंय. आलाय डॉट बॉल. समोर टाकला होता क्रॉस बॅटर खेळण्याचा फटका जरूर या ठिकाणी आपण पाहतो. बॅटवरती पाहिजे तसा चेंडू येत नाही. आपण जर विचार केला तर मागची मॅच देखील अशीच आपण पाहिली होती. ओमकार होते बॅटिंग करा नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत तिथे थांबले होते. परंतु पाहिजे ती साथ मात्र सर्व खेळाडूंनी या ठिकाणी दिली नाही. फक्त 7 धावांचा टार्गेट आपण पाहायला तर 60 धावा करायच्या होत्या. तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर विकेटी मात्र भरपूर गमावल्या होत्या. त्या दबावाखाली मात्र ओमकार देखील बाद झाला होता. परंतु ही शेवटची संधी आहे. यामधनं जर जिंकलात तर पुढे जाल, परंतु हरलात तर या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी टेकअप करते. गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला उचली दिली. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. खरं तर अमित ठाकूरला देखील या ठिकाणी कळून चुकलंय. आता जर मॅच आपण हरलो तर या स्पर्धेला मात्र आपल्याला पूर्णविराम द्यावा लागेल. टॉस या ठिकाणी जिंकला आपण पाहतो आणि फिल्डिंग घेतले. फिल्डिंग करत असताना मात्र स्वतः गोलंदाजी करायला आला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. 3 चेंडू फेकले, 3 चेंडू डॉट. या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. लगातार 4 चेंडू डॉट फेकलेत. चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. धावा येणं गरजेचं होतं या षटकामध्ये. परंतु जेव्हा या ठिकाणी गोलंदाजी करायला नक्कीच अमित ठाकूरला आपण पाहिलं प्रत्येक चेंडूवरती मात्र वेगानं चेंडूला या ठिकाणी डिलिव्हर करतोय आणि कुठेतरी अडचणीला सामोरं जावं लागतोय. ओमकार पाटील या फलंदाजाला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. अमित पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा फटका या ठिकाणी अक्षरशः फसला. लगातार बार 5 चेंडू डॉट फेकलेत. अफलातून षटक. काय गोलंदाजी. मैदान षटक फेकलं जाईल का? कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर स्वतः कॅप्टन हरेश गावणनं मैदान षटक फेकलं होतं. परंतु अमित ठाकूर मैदान षटक फेकेल का? आणि या स्पर्धेतील दुसरा मैदान षटक. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर अमित ठाकूर साठी जोरदार टाळ्यांचा वर्ष होऊन जाऊ द्या. अफलातून षटक फेकलं गेलं. पहिला षटक आला निर्धाव. काय गोलंदाजी केल्या. खरं तर कॅप्टन कसा असावा. कप्तान चला सीना तान. पहिलं षटक या ठिकाणी फेकला मेडन. अफलातून गोलंदाजी.
आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अमित ठाकूरचा. खरं तर जेव्हा तो टॉस जिंकला होता तेव्हा त्याने ठणकावून सांगितलं होतं की पहिलं आम्ही टॉस या ठिकाणी जिंकलोय तर आम्ही गोलंदाजी करणार. आणि मात्र पहिले गोलंदाजी करत असताना पहिलं षटक पहिला चेंडू त्याने हातामध्ये घेतला आणि कशा पद्धतीने चेंडू फेकायचं हे मात्र या ठिकाणी त्यांनी नक्कीच आपल्याला दाखवलं. या पेन तालुका प्रीमियर लीगमध्ये मेडन षटक फेकणारा हा दुसरा गोलंदाज ठरला. आपण पाहिला तर काल सुमित 11 डोलवी संघाचा हरेश गावण वेगाचा या ठिकाणी बोलबाला राहिला होता, परंतु आज देखील तीच मात्र दहशत पाहायला मिळाली. अमित ठाकूर वल्लक यांच्या माध्यमातून कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि कॅप्टनला साजेशी खेळी साजेशी गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 0 ही धावसंख्या लागली गेली. आता दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो अतुल घरत. हा देखील चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. शैलेशसाठी मंगेश पाटील वाकरुल यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक 3 षटकारांसाठी असेल. फुलिया पुन्हा एकदा मॅचकडे आपण पाहतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच होती, परंतु आता मात्र पहिले षटक आलाय मेडन. आता मात्र फक्त उरलेत ते 5 षटक. 5 षटकांमध्ये धावा बनवाव्या लागतील आता या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे, झेल होईल का? क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार, षटकार. नक्कीच लला दादा यांचं हे आयोजन आणि टायटल सॉन्ग या ठिकाणी आपण ऐकतो. पहिला तर आलाय, अजून 2 आले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक. मंगेश यांच्या माध्यमातून मंगेश पाटील मॅन फ्रॉम वाकरूल अकाउंट त्यांनी ओपन केलं. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. दुसरा चेंडूवरती प्रत्युत्तर लगातार लगेच दिलं गेलं. आपण पाहतो डॉट बॉल आलाय. तू शेर तो मैं बब्बर शेर असं ठणकावून सांगितलंय. गोलंदाजानं पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती या ठिकाणी यॉर्क केलं होतं चेंडूला अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूला उचलतील फेकतील. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु रोखलंय ओमकारनं. या 2 धावा जरूर स्कोर मध्ये ऍड केल्या जातील. बिनबाद 8 ही सध्याची परिस्थिती आपण पाहतो मैदानामध्ये. चांगली लढत आपल्याला बिग फाईट लढत पाहायला मिळेल. विनर वर्सेस विनर जी मॅच झाली त्याच्यामध्ये सात्विक स्वरूप 11 रामवाडी संघानं सुपर 8 मध्ये दाखल झाला. आजचा पहिला संघ आपण पाहतो स्टेट या ठिकाणी षटकार की चौकार येणं बाकी. अशा फटक्याची नितांत गरज आहे या मॅच मध्ये आणि तसेच फटकेबाजी मात्र मैदानामध्ये सुरू केले आपण पाहतोय. चांगले बॅटिंग शैलेश पाटीलच्या बॅटमधनं मात्र हमरापूर चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधनं धावा येतात. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये फटका या ठिकाणी जरूर फसलाय असं आपण म्हणणार नाही. चेंडू जाईल या ठिकाणी आउट ऑफ द. पंचांचा इशारा येणं बाकी. षटकार 6 धावा. अजून एक तडाखा डीजे. धाव फलकावरती धाबा आपण पाहतो आतापर्यंत लागल्या गेल्यात तब्बल 18 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटच्या नक्कीच खालच्या भागाला चेंडू लागला होता. फाईन लेग बाउंड्री पार, चौकार.
डीजे आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील व्यासपीठावरती. ओहो शर्माचे मालक ऋषी कोहली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच आपण पाहतोय सर्व पाहुण्यांचे मांदेली आपल्याला पाहायला मिळेल व्यासपीठावरती. आपण पाहतो पहिलं षटक जर आपण विचार केला तर सहा चेंडू आपण पाहिला तर ओमकार खेळला होता, त्यानं 6 चेंडू डॉट खेळला होता. परंतु जशी स्ट्राईक मात्र या ठिकाणी शैलेशला मिळाली, त्यांनी तब्बल 22 धावा कुठल्यात 6 चेंडूमध्ये. म्हणजे बघा खरं तर क्रिकेटमध्ये आपण कधीही भविष्यवाणी करू शकत नाही. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच होईल की काय, लगातार पहिला मेडन षटक आलं, दुसऱ्या षटकामध्ये आता तशीच गोलंदाजी केली जाईल. परंतु शैलेशनं मात्र या ठिकाणी मनोबल आपलं खचवलं नाही, त्यांनी नव्याने पुन्हा एकदा सुरुवात केली, पेटून उठला आणि एका षटकामध्ये त्यांनी तब्बल 22 धावा या ठिकाणी गोळा केल्यात. अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली शैलेशची. पहिलं षटक आपण पाहिलं तर अमित ठाकूरनं फेकलं होतं, पुन्हा एकदा तोच गोलंदाज. लोअर फुलटॉस चेंडू आहे या ठिकाणी. नक्कीच खरबुजे को देखकर तरबूजा भी रंग बदलता है. चेंडू या ठिकाणी जरूर पंचांचा इशारा येणं बाकी. आलाय षटकार, डीजे रोकमा ठोक. तर शैलेश पाटीलच्या बॅटमधनं धाबा येतात, मग मी काय नाही कराव्या असं ओमकारने मनामध्ये नक्कीच निश्चय ठेवला. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात, असंच आपण म्हणूया. पंचांचा बोट यस आला अवकाशामध्ये. LBWच्या स्वरूपात ओमकारला परतावं लागेल एक मोठी विकेट. पराग 11 गोविर्ले संघाला लागणारा हा पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळवून दिला अमित ठाकूरनं. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार ठोकला होता अमित ठाकूरच्या. परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर असं दिलं गेलं की सरळ मात्र पावेलींचा रस्ता धरायला लागलाय ओमकार पाटील या फलंदाजाला. नवीन फलंदाज आपण पाहतो नेट नंबर 3च्या पोझिशनवरती मंदार धारवेला आपण पाहतो. अजून एक हमरापूरचा खेळाडू आपल्याला स्टार खेळाडू पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. परंतु अमितचं कौतुक करावं लागेल, एक षटकार खाल्लाय परंतु विकेट देखील मिळवले. या ठिकाणी बाहेरच्या दिशेने चेंडू फेकला होता, आपण पाहतोय कपिल आहे, चांगलं क्षेत्ररक्षण कपिलचं पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिलं षटक मेडन फेकलं, तदनंतर आपण या ठिकाणी पाहिला तर दुसरं षटक फेकण्यासाठी जरूर तो आला होता आणि तदनंतर त्यांच्या नक्कीच चेंडूवरती ओमकार पाटीलनं षटकार ठोकला, त्याला लगेच तंबूचा रस्ता दाखवला, त्याला देखील बाद केलं आणि अजून एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. यस अजूनही खरं तर लाईन बघायला गेलात ना तर खूपच बाहेर चेंडू फेकले जात आहेत या ठिकाणी अमित ठाकूरच्या माध्यमातून. स्लॉटमध्ये चेंडू दिला जात नाही कारण तर माहिती आहे हवेचा झुलूक देखील आहे, दुपारचं सत्र चालू आहे. एखादा चेंडू बॅटवरती प्रॉपर गेला तर तो षटकार जाऊ शकतो, परंतु कॅप्टन कशा पद्धतीने असावा, प्रत्येक चेंडूचा अभ्यास, कुठल्या दिशेने चेंडू कसा डिलिव्हर होईल याचा पूर्णपणे अभ्यास मात्र करून मैदानामध्ये गोलंदाजी करतोय अमित ठाकूर. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने त्या ठिकाणी आपण पाहतो गलीमधून चेंडू चालला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत परंतु त्यांना चकवून चेंडू सीमा पार, चौकार.
नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर भरपूर चेंडू बाहेर होता. मंदार धारवेला माहिती आहे प्रत्येक चेंडू अशा पद्धतीने हाताळले जातात अमितच्या माध्यमातून. फक्त चेंडूला दिशा द्यायची या अनुषंगाने मात्र त्याने चेंडूला टपली दिली आणि चेंडू सरळ गलीमधून चेंडू काढला. खरं तर चांगला फटका पाहायला मिळाला आणि तदनंतर आपण पाहिला तर अपील केली गेली या ठिकाणी आपण पाहतोय. यस डिसिजन पेंडिंग असेल आपण पाहतोय. टेक्निकल रूममध्ये या ठिकाणी जोडले जातील समीर आवाजकर यांच्या माध्यमातून हा डिसिजन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी. नक्कीच आमचे PTC लाईव्हची संपूर्ण टीम मात्र भरपूर सारे मेहनत घेते. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन खूप सारे मेहनत त्यांची देखील राहिले या स्पर्धेला. आपण पाहणार आहोत संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा पेनमध्ये ज्या स्पर्धा होतात श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण त्या क्रीडांगणावरती आपण पाहायला गेलं तर PTC लाईव्हच्या माध्यमातूनच सर्व ज्या स्पर्धा आहेत त्या कव्हरेज केल्या जातात. DK चषक नुकताच आपण एक स्पर्धा पाहिली DK साहेबांची एक उत्कृष्ट स्पर्धा. तर आपण पाहिलं तर पराग 11 घाटला संघाने ते चॅम्पियन ठरले होते या स्पर्धेमध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद असेल. पंचांचा इशारा थर्ड अंपायर आपण या ठिकाणी जोडले गेले होते समीर आवाजकर. बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला आणि या ठिकाणी आपण पाहतो फलंदाज होईल बाद. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मंदार धारवेला मात्र तंबूचा रस्ता धारावा लागलाय. डीजे तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आपण पाहतो धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. शैलेश साठी आपण एक पुन्हा एकदा सुवर्ण संधी पाहतो. लगातार 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचा पारितोषिक आणि 3 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी आपण पाहतो मंगेश पाटील आणि त्यांचे सहसाधिकारी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून हे पैसे दिले जातील. या ठिकाणी बॅटची कडा अपील या ठिकाणी आपल्याला केले गेले परंतु पंचांचं इशारा येणं बाकी असेल. या ठिकाणी स्पोर्ट्समॅन फेरीट पाहायला मिळाले. फलंदाज शैलेश तंबूच्या असल्याला अजून एक धक्का पराग 11 गोविरले संघाला. आपण पाहिले तर नक्कीच या मॅचमध्ये थोडीशी विकेटची पडझड देखील पाहायला मिळते. पराग 11 गोविरले या संघाचे पायदेशीर खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आपण पाहतो 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहतो किरण पाटील रावे. अजून एक राव्याचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. बाहेरच्या दिशेने चेंडूला डिलिव्हर केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धाव स्कोअरमध्ये अंकित केले जाईल. आपण पाहतो वाईटचा इशारा पंचांचा आला आहे तर धावा देखील बनवावे लागतील. आपण पाहतो नॉकआउटचे मॅच असेल. जो संघ हारेल तो मात्र या स्पर्धेमधनं इथेच या ठिकाणी बाहेर होईल परंतु जो संघ जिंकेल त्याला मात्र एक सुवर्ण संधी असेल.
मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता त्याला सरळ या ठिकाणी फेकून दिला सीमा पार. या ठिकाणी किरणच्या बॅट मधून आलाय षटकार. तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी दादांनी आयोजन केलंय. सरळ या ठिकाणी बॅट वरती चेंडू आला होता त्याला सरळ फेकून दिलं. आपण पाहतोय मिडविकेटच्या डोक्यावरनं ठोकलेला हा दमदार वजनदार आणि रुबाबदार षटकार आपण पाहायला मिळाला. खरं तर किरणच्या बॅटमधनं आलेला हा धमाका आल्या नक्कीच सलामीला आपण जरूर पाहिलं थोडेसे फलंदाज बाद झाले परंतु नक्कीच मिडल ऑर्डरवरती आलेला किरण मात्र चांगली फलंदाजी बॅक टू बॅक येईल का. यस आलाय लगातारचा दुसरा षटकार. मंगेश म्हात्रेवरती तडाखा. खरं तर तिसरा येईल का. लगातारचा हा देखील आपल्याला तेवढंच चित्र पाहणं गरजेचं आहे. खरं तर पहिली षटकार हॅट्रिक मात्र या ठिकाणी नोंदवली जाईल तिसरा आला तर. या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका फसलाय. संकेत धावतो चेंडूवरती नोमान लँडमध्ये चेंडू अदलेल चेंडूला फेक करत पर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या या ठिकाणी चित्याची चपलाईने हरणाचा वेग मात्र धारण केला दोन्ही फलंदाजानं आणि 2 धावा पूर्ण केल्यात. प्रत्येक चेंडूवरती धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. 47 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतो. चौथं षटक चालू असताना खरं तर मार्गस्थ असताना 47 धावा धावफलकावरती कुठल्या गेल्यात पराग 11 गोविरला या संघानं आपण पाहतोय. शेवटचे जर आपण पाहायला गेलं तर नॉकआउटचे मॅच आहे त्या नॉकआउटच्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू मात्र 100% एफर्ट्स देण्याचं काम करतोय. महत्त्वाचं आहे गरजेचं आहे. मॅच मात्र तेवढीच इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःहून स्क्रीन सोडले आपण पाहतोय आणि किरण तंबूच्या आश्रयाला शॉर्ट बॉल होता आमंत्रण दिलं होतं परंतु स्वीकारता आलं नाही. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला पराग 11 गोविरले संघाला लागणारा हा चौथा धक्का. लगातार आपण पाहतो तू चल में आया अशी परिस्थिती पराग 11 गोविरले संघाची. खरं तर आपण पाहिलं तर किरणच्या बॅटमधनं लगातार 2 षटकार आपण पाहिले. असं वाटलं होतं की किरण जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत धावांचा पाऊस या ठिकाणी पडेल मैदानावरती परंतु या ठिकाणी किरणचे बॅट मात्र तलपत असताना आपण पाहायला गेलं तर चेंडूला थोडंसं बाउन्स केलं होतं. शॉर्ट बॉल होता खरं तर फायदा मात्र उचलता आला नाही परंतु बॅटची कडा चढले. खरं तर उत्कृष्ट खेळाडू मला जरूर आपण त्याचा उल्लेख करूया. पंचांचं इशारा येण्याच्या अगोदर मात्र तो निष्क्रिय सोडली होती. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल षटकार. नक्कीच बघा जो खेळाडू मैदानामध्ये उतरलाय तो मागच्या मॅच मध्ये 12वाच्या भूमिकेमध्ये होता. अर्थात 12th मॅन होता माझ्या बाजूलाच बसलेला आणि आता मात्र गेल्या त्याने षटकार ठोकलाय. म्हणजे बघा प्रत्येक गावातील एक खेळाडू असा नक्कीच शोधलाय की तो कुठल्याही मुवमेंटला येऊन मॅच टर्न करू शकतो हे मात्र या फलंदाजाने या ठिकाणी दाखवलंय. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतो धावा झाल्यात 53 धावा.
प्रवीण घरच्या बाटमधनं आपण धावा या ठिकाणी षटकारानं आघात केलाय. आल्या षटकारानं सुरुवात केली. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच पहिलं षटक आपण पाहिलं होतं तर मेडन जाऊन सुद्धा 3 षटकांमध्ये 53 धावा, म्हणजे बॅटिंग लाईनअप एवढी स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाले पराग 11 गोविरले या संघाची, की मात्र गोलंदाजांवरती आक्रमण पाहायला मिळालं. खरं तर सलामीचे फलंदाज ओमकार जरी बाद झाले असले तरी पण नक्कीच त्यांच्या मनामध्ये एक नक्कीच वाटलं असेल की मी जरी बाद झालो तरी आपले सहसाथीकारी मात्र आज मात्र मैदानामध्ये लढतायत, झगडतायत. एक षटक मेडन जाऊन देखील 53 धावा. शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. छोटा धमाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, ज्याचं नाव असेल रावेचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं सुनील पाटील. छोटा तीर घाव करे गंभीर षटकार. पहिल्या चेंडूवरती तडाखा आणला. 59 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झाला. स्ट्राईक वरती आपण पाहतोय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल केला, पॉवरफुल, ब्युटिफुल, हाय अँड हँडसम, बिग 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 षटकार. पाटील शो, थँक्यू डीजे. सुनील पाटील शो या ठिकाणी चालू झालाय. खरं तर आपण पाहिला मागच्या षटकामध्ये किरण पाटीलचा धमाका आणि अजून एक खेळाडू राव्याचा आपल्याला सुनील पाटील या ठिकाणी फलंदाजी मधून आपली आग या ठिकाणी दाखवत असताना लगातारचे 2 षटकार का अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. रावेचे हे सर्व स्टार खेळाडू. खरं तर रावे संघ म्हटल्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये रायबादेवी रावे या संघाने मात्र खेळत असतो आणि खरं तर 2024-23 आपण म्हटल्यानंतर भरपूर फॉर्म मध्ये असणारा हा संघ. कित्येक ट्रॉफ्या मात्र ग्रामीणच्या विभागामध्ये त्यांनी जिंकल्यात आपण पाहतोय. शॉर्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय तर लगातार हाताळले जात आहेत. लगातार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळले. धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 65 धावा आपण आतापर्यंत पाहतोय. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर DK11 अंतोरे पाटणेश्वर संघानं 80 धावा बनवल्या होत्या. 81 धावाचा टार्गेट होतं. उच्चांक आहे या स्पर्धेमधला, तो तोडला जाईल का? अजून एक या स्पर्धेमधील षटकार हॅट्रिक कंप्लीट झाले. अजून एक षटकार, सीमा पार, लगातार बार बार. डीजे मूर्ती लहान पण कीर्ती महान. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार असे लगावलेत. ऐसा लगाया छक्का की गेंदबाज हुआ हक्का बक्का. लगातारचे 3 षटकार आलेत सुनील पाटीलच्या बॅट मधून. या ठिकाणी खरोखरच खूपच बाहेर चेंडू होता. ऑनसाइड मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अक्षरशः चकले सुनील पाटील आणि डॉट बॉल पाहायला मिळाल का बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा आपण आतापर्यंत पाहतो. 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. डान्सिंग डाऊन द विकेट न मात्र थोडासा स्लिप झाला होता गोलंदाज, परंतु चेंडूला मात्र व्यवस्थितरित्या डिलिव्हर केला. अजून एक आपल्याला पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळेल.
अजून एक चेंडू बाकी असेल. लगातार 3 षटकार. त्यानंतर ठणकावून सांगितलंय गोलंदाजांना देखील मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. नक्कीच लगातार 2 चेंडूंना मात्र प्रत्युत्तर दिला सुनील पाटील या फलंदाजाला. अजून एक चेंडू बाकी असेल. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. यंग टॅलेंट आहे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अतिशय कमी वेळामध्ये. अजून एक षटकार. खर तर आपण पाहतोय सरळ मिड विकेटच्या ठोक्यावरना ठोकलेला बिग 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 शो. चौथा षटकार या षटकातला आपण पाहतोय. अठ्ठ्याहत्तर धावा फलकावरती आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर एक उच्चांक आपण पाहिला या ठिकाणी. खरं तर DK11 77 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय. पहिलं षटक मिडन गेलं होतं तरी देखील 77 धावा धावफलकावरती लागल्यात. 77 धावा झाल्यात. एक मिस्टेक झाली होती ओमकार. नक्कीच 77 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या ठिकाणी 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. तब्बल पहिलं षटक मिडन येऊन सुद्धा 77 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय संकेत ठाकूरला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज संकेतला आपण पाहतोय तर स्ट्राईक वरती प्रवीणला आपण पाहतोय. या ठिकाणी फ्लाईट दिली होती. चेंडूला फटका फसला. झेल पकडली जाईल का? यस. आता मात्र पार्टनरशिप तोडण्यात यश मिळालं. फलंदाज प्रवीणला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या ठिकाणी प्रवीण घरतला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. फ्लाईट दिली होती चेंडूला आपण पाहतोय. आमंत्रण दिलं होतं परंतु पाहिजे तसा फायदा मात्र उचलता आला नाही आणि नवीन फलंदाज या ठिकाणी जरूर मैदानामध्ये जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. धावांना रोख लावावा लागेल. हे अनुषंगानं मात्र चांगली गोलंदाजी करतो संकेतवरती विश्वास दाखवला. खरं तर हा देखील एक वलगचा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहतोय. शॉर्ट रनअप आहे परंतु या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला सरळ पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. अजून एक धमाका षटकार. 6 धावा. धावफलकावरती या स्पर्धेमधलं उच्चांक गाठलं गेलं. काय धावा मात्र या ठिकाणी बनवल्या गेल्या. ध्यार चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा. खरं तर
84 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेमधला उच्चांक ते बद आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक मेडन आलं होतं. पहिलं षटक मेडन येऊन सुद्धा मात्र का बॅटिंग केल्या पराग 11 गोविरला या टीमनं अफलातून लाजवाब आउटस्टँडिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर त्याच्यामध्ये समावेश आपण पाहिला तर चांगलं योगदान राहिलं किरण पाटीलचं. त्याच्या नक्कीच आपण पाहिलं रावेचा एक आणखीन स्टार खेळाडू सुनील पाटीलला आपण पाहतो त्याच्या बॅटमधनं 4 षटकार आले. या ठिकाणी खूपच सफल झाले होते फलंदाज आणि बॅट मात्र या ठिकाणी फिरवण्यात आली नाही तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टंप लाईनवरती पूर्णपणे सफल झाले होते फलंदाज सुनील आणि त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. संकेत पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती 84 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बाहेरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला वळवलाय. बाहेरच्या दिशेने मात्र वळवण्यात यश मिळालं आपण पाहतोय. नक्कीच खूपच बाहेर गेला होता सफल झाला होता खूप सुनील पाटील हा फलंदाज. मात्र या ठिकाणी 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतो 84-85 धावांचा टार्गेट. चांगले खेळाडू आहेत तर नक्कीच आपण पाहतो सुनील पाटील. आपण पंचांचा निर्णय देखील आपल्याला मान्य करावा लागेल. खरं तर आपण पाहतो पहिलं सत्र झालं समाप्त. 84 धावा झाल्यात. 85 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. खरं तर पहिला सत्र समाप्त झाला. मी या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी आपल्याला आवाज पाहायला मिळेल. मानस मनोरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू डीजे. 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. खरं तर जे प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक त्या नक्कीच वरती बसलेले आहेत त्यांना विनंती असेल जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडेसे पाठी बसा. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही खाली वाकून बघताय. एखादा जर नक्कीच लाल कॅप आपण जरूर तुम्हाला या ठिकाणी कॅमेरामॅनच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हरेज करतोय. थोडेसे प्लीज आपण पाठी बसा. एखादा खेळाडू ते बघा चप्पल देखील पडले तिथून लक्ष असू द्या. थोडंसं पाठी बसा. चप्पल देखील त्या ठिकाणी पडले म्हणजे तुम्ही कधी पडाल हे सांगू शकत नाही म्हणून तुम्ही थोडं पाठी बसा. आणि काल नक्कीच बॉल बॉय हॉलिंडरची भूमिका ज्यांनी पार पाडली आमचे बंड्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी बदल करूया. पुन्हा एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल मानस मनोरे यांचा. चर्चा नावाची गावोगावी. पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा. भारी लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा.
शुक्रिया स्वप्निल जी पवार सर। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, तमाम खिलाड़ियों का स्वागत। आप देख रहे हैं पेंट तालुका प्रीमियर लीग का ये रोमांच। आज का दिन, दूसरा गुरुवार का दिन, मैदान के अंदर ये मुकाबला शुरू है। दोनों ही टीमों के लिए डू और डाई सिचुएशन है। जो जीतेगा वो यकीनन बढ़ेगा आगे, पर जिसके हाथों में आएगी हार उसको सीधा घर वापसी का रास्ता देखना पड़ेगा। पिछले मुकाबले में हमने देखा सात्विक स्वरूप 11 रामवाड़ी टीम जीती, लल्ला वास्कर की कप्तानी में बनी तीसरी टीम जिसने क्वालिफाई किया सुपर 8 में इस पेंट तालुका प्रीमियर लीग में। और चौथी टीम कौन सी बनेगी, इसके लिए मुकाबले अब मैदान पर शुरू किए गए। पिछला मुकाबला गंवाया था, वहाँ पे रॉकी 11 वॉरियर ने, उनको एक और मौका ज़रूर दिया जाएगा। लेकिन इस मैदान पर जहाँ पे अब 84 रन बने पहले 6 ओवर में, मैच ऑन का इशारा, यस इट इज डन, लेट्स प्ले, द गेम इज ऑन। सेकेंड इनिंग की शुरुआत। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर पिच की गई थी। डॉट बॉल यहाँ पे विकेट कीपर के दस्तानों में जाएगी। डॉट गेंद की समाप्ति। मेरे साथ बतौर स्कोरर संदीप जी बोईर सर, साथ ही साथ पीडीसी लाइव की टीम अच्छा लाइव कवरेज कर रही है। गोल्डन डीजे, इनकी भी मैं ज़रूर तारीफ करूंगा। दोनों ही हमारे अंपायर अच्छी अंपायरिंग की भूमिका निभा रही है। एक और बढ़िया गेंद, ओमकार बाडेल कप्तान रावी का ये ग्रामीण का खिलाड़ी आज यहाँ पे अपना खेल दिखाएगा, कमाल दिखाएगा। टीम जो उनके मैदान के अंदर खेलती हुई नजर आएगी आपको। पराग 11 गोविरले की ये टीम मैदान के अंदर उसकी कप्तानी कर रही है। ओमकार पाटिल P1 का ये ओवर। 2 खिलाड़ी आपको बाउंड्री लाइन पर नजर आएंगे, बाकी सभी 38 सर्कल के अंदर। ऑन साइड पर आए, जगह बनाई, शॉट को खेला, गैप को यहाँ पे जरूर ढूंढ के निकाला। ये आया पहला 4 इस पारी में। थैंक यू डीजे ऑपरेटर। ओमकार पाटिल पे किया गया वार, बल्लेबाज के बल्ले से आया 4 जो पिछली बॉल पर देखा। लोअर फुल टॉस आउटसाइड द ऑफ स्टंप, गेंद की पिचिंग नजर आई थी। सिंगल आया, दूसरे की कोशिश, जल्दी का काम शैतान का होता है। सिर सलामत तो पगड़ी 50, ऐसा हमेशा कहा जाता है। लेकिन यहाँ पे शायद रन आउट के दौर पर बल्लेबाज का विकेट जाएगा, पहला झटका यहाँ पे लगेगा। हे पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी, पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी, लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी, लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी। थैंक यू डीजे ऑपरेटर। बिल्कुल अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा, इनकी हमें तारीफ करनी चाहिए क्योंकि उन्होंने पेन तालुका प्रीमियर लीग के रोमांच को यहाँ पे ऑर्गेनाइज किया है। छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण, पेन नगर परिषद का ये मैदान, सर सचिन रमेश तेंदुलकर पवेलियन में बहुत सारे दर्शक जो है वो जुड़े। देखिए थैंक यू डीजे ऑपरेटर। डू और डाई की लड़ाई है, दोनों टीमों को नहीं भूलना है, करो या मरो की स्थिति है। करोगे तो आगे बढ़ोगे, वरना फिर आपका पत्ता गोल हो सकता है। यहाँ पे क्रूशियल मैच, इंपॉर्टेंट मैच है। ओमकार पाटिल कप्तान भी जानते हैं मेरा खेल अच्छा होना चाहिए,
मैं टीम का कप्तान हूँ, मुझ पर अगर जिम्मेदारी दी गई है तो मुझे अच्छा खेल करना है अपनी टीम के लिए। घुमाना चाहते थे, इस बार भी कनेक्शन नहीं हुआ। एक और बार आई डॉट गेंदे। डॉट गेंदे खेलोगे, समस्याओं से जूझोगे। हल्का सा वहां पे खिलाड़ी को आई है, थोड़ा सा शायद प्रॉब्लम हुआ है वहां पे। हा पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा त्या ठिकाणी। काय हवंय? रेली स्प्रे का? अच्छा, खेळाडू या ठिकाणी नक्कीच बदलला जाईल। 12th मॅन यांना मैदानाच्या आतमध्ये एंट्री दिली जाईल, रिप्लेस खेळाडू या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळेल। नवीन 12th मॅन पाठवा। आता 13वा खेळाडू हा 12वा खेळाडूच्या भूमिकेत असेल, कारण 12वा खेळाडू याला ऑनफिल्डवरती आता पाठवलं आहे। थोडीशी दुखापत आहे या ठिकाणी। आपण पाहतो बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, या ठिकाणी खेळाडू यांना आता रिप्लेस करण्यात येत आहे। परंतु आता मैदानाचा जर आपण आढावा घेतला तर धावा आहेत त्या धावफलकावरती, अजूनही 15 धावा आहेत या षटकामध्ये। ओमकार पाटील या गोलंदाजाने 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट घेतला, एकही धाव अजूनही या षटकामध्ये दिली नाही आहे। अफलातून गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजाची। संघासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय। यॉर्कर, वा काय कमालीचा बॉल होता, परंतु ऑब्स्टिकच्या खूप बाहेर चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली होती। पंच आमच्या दिशेने इशारा करतायत की हा वाईड बॉल आहे, स्क्वेअर चेंडू आहे। अवांतरच्या बरोबरीने संघाच्या सांघिक धावेंमध्ये एका धावसंख्येने वाढ होतीये। प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये। पेण तालुका प्रीमियर लीग म्हटलं की क्रिकेटचे दर्दी सगळे रसिक जे आहेत ते मॅचचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती येत असतात आणि क्रिकेटची मेजवानी या ठिकाणी अनुभवत असतात। फ्लिक शॉट केलाय, कमालीचा फटका या ठिकाणी चेंडूला उडवून दिलाय सीमा पलीकडे। शॉट मध्ये होतं वजन, रन मिळतील 8 डझन, या ठिकाणी षटकार आलेला आहे। षटकार आलेला आहे, षटकाराने डबल धुरी अर्थातच 22 धावा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। सरळ डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खोदून काढला होता, यॉर्क बॉल होता, डायरेक्ट हिट या ठिकाणी झाली असती, संधी निर्माण होऊ शकली असती विकेटची, परंतु मैदानावरती तसं काही घडत नाहीये। या ठिकाणी फक्त एकच धाव या बॉलवरती नोंदवली जाती आहे। एकेरी दुहेरी धावेने समीकरण पूर्ण होणार नाहीये। एकेरी दुहेरी धावेने तुम्ही ज्या लक्ष्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही आहात। या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार, चुरशीचे कसोटीचे प्रयत्न करावे लागणार। हा बॉल पुनश्च एकदा बाहेर आहे, वाईड बॉल। बरीचशी बॉलिंग शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय ओमकार पाटील यांच्या माध्यमातून। शरीरापासून बरेचसे चेंडू जे आहेत दूर फेकले जात आहेत आणि त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारण्याची मुभा मिळत नाहीये। आणखीन एक कमालीचा बॉल होता, एकदम यॉर्क बॉल, अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय।
वेगावरती नियंत्रण फार चांगलं आहे आणि ज्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा असतो, ज्या गोलंदाजाकडे नियंत्रण असतं आणि या ठिकाणी षटक बघा संपलेलं आहे. पंच निघाले होते, गोलंदाज ओमकार पाटील एवढ्या जोशात आहेत की त्यांना समजलंही नाही आपलं षटक संपलेलं आहे आणि या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा झाल्या 24 धावा, धावफलकावरती 85 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. 24 झाल्यात, 61 धावांची आता गरज आहे. येणारे 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आता शिल्लक असणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 61 धावांची गरज आहे. काल 2 संघ टॉप 4 मध्ये अर्थातच सुपर 8 मध्ये पोहोचले. शेवटच्या दिवशी सुपर 8 5 दिवसांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. काल बुधवार पासून या स्पर्धेला आपण खरं तर सुरुवात केली होती आणि तदनंतर मात्र आज गुरुवारचा दुसरा दिवस. 4 दिवशी लीग स्टेजच्या मॅच खेळवल्या जातील आणि 5व्या दिवशी क्वालिफायर सेमीफायनल फायनल या मॅच ज्या आहेत ते शेवटच्या दिवशी सुपर संडेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. काल सुमित 11 डोलवी आणि त्याच्याच बरोबरीने हर्ष 11 दुर्शित सुपर 8 मध्ये पोहोचले. आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी लल्ला वास्कर यांच्या कर्णधार पदामध्ये खेळत असताना सात्विक स्वरूप 11 रामवाडी संघात तिसरा संघ आहे जो सुपर 8 मध्ये पोहोचला गेला आहे. खेचायचा होता, लाईन बघा या ठिकाणी चांगली आपल्याला पाहायला माहिती आहे. डॉट बॉल आलेला आहे. गोलंदाजी वेगवान होत नाहीये. गोलंदाजांनी आता ओळखलेलं आहे चांगला टप्पा आपल्याला सहज चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता निर्माण करून देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जास्त वेग न देता टप्पा कसा चांगला ठेवावा याकडे जास्त प्रयत्न केला जातोय. फळीची आउटसाइड आहे, झेल येण्याची शक्यता. फलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल. प्रयत्न केले जात आहेत, यश मात्र मिळत नाहीये. हे पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन. थँक्यू डीज ब्रेडर. नवीन फलंदाज मैदानाच्या मधोमध दाखल होत आहेत. केतन म्हात्रे जिते गावचा ग्रामीणचा खेळाडू फळीला फिरवली आहे. याच बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क या ठिकाणी होत नाहीये. कसोटीची गोलंदाजीचं काय वर्चस्व दाखवलं या मॅच मध्ये. खरं तर पहिली मॅच गमावल्यानंतर कमबॅक कसा असतो या ठिकाणी दाखवून दिलं आहे ते म्हणजे पराग 11 गोविर्ले या टीमने या मैदानावरती. पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न याही ठिकाणी हा चेंडू आपल्याला निर्धाव साधताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू कोणतीच धावा तुम्हाला या ठिकाणी देत नसतो आणि खरं तर पराग 11 गोविर्ले संघ फलंदाजीमध्ये त्यांनी 84 धावा केल्या 5 षटकांमध्ये. तदनंतर गोलंदाजी करताना कमाल करतायत. इथे बघा त्याचं ज्वलंत डोळे देखत उदाहरण. आणखीन एक फलंदाज पवेलियनच्या दिशेने माघारी पोहोचणार. हे पेन तालुक्यात या ठिकाणी प्रयत्न सोडायचे नाहीयेत. प्रयत्न तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायचे आहेत कारण की जो लढतो तोच पुढे जातो असं म्हटलं जातं. या ठिकाणी विकेटची पडझड जरी मैदानाच्या आतमध्ये होत असली, धावांवरती जरी लगाम लगावण्यात येत असलं तरी क्रिकेटचा खेळ कधी कसा पलटेल काही सांगता येत नाहीये.
मेडन ओव्हर, वा काय गोलंदाजी आहे. मेडन ओव्हर आणि 2 विकेट, अफलातून गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. गोलंदाज हार्दिक पाटील या गोलंदाजाचं या स्पर्धेमधलं तिसरं मेडन षटक हार्दिक पाटील या गोलंदाजाच्या नावावरती जात आहे. पहिला मेडन षटक फेकलं होतं हरीश गावंड या गोलंदाजाने, दुसरं मेडन षटक फेकलं होतं अमित ठाकूर या गोलंदाजाने, आणि तिसरं मेडन षटक हार्दिक पाटील या गोलंदाजाच्या नावावरती आहे. 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. काय अफलातून बॉलिंग आहे, काय कमालीची गोलंदाजी केली आहे. मॅच मध्ये पूर्णपणे शिकंजा कसला जादू आहे तो म्हणजे पराग 11 गोविर्लेचा. बारा चेंडूंचा खेळ या ठिकाणी आता शिल्लक असणार आहे आणि विजयासाठी गरज असणारी 61 धावेंची. 12 चेंडू 61 धावा या मॅच मध्ये आतापर्यंत पाहिलं. पराग 11 गोविर्लेचं वर्चस्व, अगदी 1 साइडेड खेळ त्यांच्या संघाचा झालाय असं म्हणायलाही हरकत नाहीये. खेचायचा प्रयत्न होता, इनसाइड एज. आज प्रयत्न केले जातात. अपील बघा, पंचांचं बोट आकाशाकडे आलाय. फलंदाज माघारी परतला जाणार. रनआउटच्या स्वरूपामध्ये पायावरती कुऱ्हाड मारा, कुऱ्हाडीवरती पाय मारा, तुटतो तो पायच आणि रनआउट झाला या फलंदाज या ठिकाणी. थँक्यू डीजे ऑपरेटर. मॅच मध्ये बघा फार संत आणि सावध या ठिकाणी ही मॅच सुरू आहे. खरं तर धावांचा डोंगर एवढा मोठा होता, धावांचा माउंट एव्हरेस्ट होता. चढताना सुरुवात पॉवरफुल झाली नाही, परंतु इथे बघा फटका खेचलाय, दमदार फटका आहे. इथे मात्र आसमानी षटकार मारलेला आहे. पलटवार केला जाणार का? तुम्ही कधी येऊ शकता. पुनश्च एकदा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. खोलवर डब्याचा बॉल या ठिकाणी पिच करण्यात आलाय. या चेंडूवरती फक्त एकच धाव घेतली जाणार आहे आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने 31 धावा तुम्हाला धाव फलकावरती या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहेत. 31 धावा झाल्यात 85चा. पाठला करायचा, हेलिकॉप्टर शॉट घुमवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मिड विकेट बाउंड्रीला क्षेत्ररक्षक उभे आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला माहिती आहे. एकच धाव याही बॉलवरती पूर्ण केली जाईल. कमबॅक करायचं होतं फलंदाजांना, पण वेळ हातातून निसटून चालली की काय. हा सुद्धा बॉल मारलाय, ग्राउंडेड शॉट. ग्राउंडेड शॉट आता एवढा तुम्हाला अंतर कापून देणार नाहीयेत. प्रयत्न केले गेले पण यश मिळत नसतं. खरं तर अपयश ही यशाची पहिली पायरी याचा उल्लेख आपण करत असतो, पण अपयश या ठिकाणी जर तुम्हाला मिळालं तर तुमचा बेडा पार होऊ शकणार नाहीये. कारण डू ऑर डायची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच, मोठी स्पर्धा. पेण तालुका प्रीमियर लीग. जो संघ मैदानावरती उतरतो त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतं की आम्ही ही स्पर्धा जिंकणार, आम्ही क्वालिफाय होणार, आम्ही पुढे जाणार. पण तमाम स्वप्नांना पूर्ण विराम देण्याचं काम या ठिकाणी आता मैदानावरती कोणती तरी एक टीम करणार आहे. हेही षटक या ठिकाणी संपलंय. शेवटचे 6 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. धावा झाल्यात 34 धावा आणि या ठिकाणी येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बघा आता 54 धावेंची गरज आहे. 6 बॉल 54 धावा. 6 मध्ये 6 षटकार आले तरी 36 बनतात. 54 6 मध्ये बनणं फार कठीण आहे, बनत नाही आहेत. म्हणजे असं वाटायला लागलं की पराग 11 गोविर्ले संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय, असे प्रश्नचिन्ह मैदानावरती निर्माण केले जातात. चला पुढील मॅचमध्ये तयार राहायचंय. या ठिकाणी
नक्कीच नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल, यामधला जो जिंकेल आणि नक्कीच रॉकी 11 वॉरियर्स टीमच्या कॅप्टनला जरूर आम्ही या ठिकाणी फर्स्ट कॉल करतोय. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. सरळ गेलाय गॉर्डन बोल्ड. आमचे अब्रार आणि उजेर भाई क्रिकेटचे दर्दी, त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण करूया. फलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल. कुणाल नवीन खेळाडू येत आहेत. हा बघा गुडघा टेक फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्रॉस बॅटेड शॉट, फक्त 21 धाव या चेंडूवरती आता नोंदवली जातीये. चला रॉकी 11 वॉरियर संघाचा कर्णधार आपण लगेच तयार राहायचंय. लगेचच आपण या ठिकाणी येऊन उपस्थित राहा. जशी मॅच संपेल तशी जी संघ जिंकेल त्यांची मॅच तुमच्यासोबत लगेचच खेळवली जाईल. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं सात्विक स्वरूप 11 रामवाडी संघाने क्वालिफाय केलं सुपर 8 साठी. तिसरा संघ बनला जो क्वालिफाय झालाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, नियम क्रमांक 22 खरं ICC चे रूल आहेत. यंदाचं वर्ष क्रिकेटसाठी फार पोषक वर्ष ठरणार आहे. पेण प्रीमियर लीग खरं प्रीमियर लीगची सुरुवात IPL पासून झाली होती. 2008चं ते साल इंडियन प्रीमियर लीग ही पहिली प्रीमियर लीग होती आणि त्या IPLच्या धर्तीवरती आज बऱ्याचशा प्रीमियर लीग ऑर्गनाईज केल्या जातात. हवेत बॉल आहे, झेल घेण्याची शक्यता आहे. सुरेख झेल टिपलाय, पकडलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक फलंदाज माघारी जाणार. लीगचा भारी लाला दादानी आयोजन केलं या. पेन प्रीमियर लीगचा भारी आयोजन केलं या. पेन प्रीमियर लीगचा भारी लाला दादानी आयोजन केलं या. पेन प्रीमियर लीगचा भारी. थँक्यू डीजे ऑपरेटर. आणखीन एक फलंदाज बाद. यंदाचं वर्ष IPL काही क्षणांमध्ये काही महिन्यानंतर तुमच्या समोर येणार आहे. शेवटची ही जोडी आहे म्हणजे विकेट गमावल्या जवळजवळ 9 विकेट या ठिकाणी गमावलेल्या आहेत. लास्ट पेअर स्टँडिंग ऑन क्रीज. हा चांगला बॉल या ठिकाणी आहे. येणाऱ्या वर्षामध्ये क्रिकेटचं वर्ल्ड T20 आयचं वर्ल्ड कप सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. अंडर 19चं इंडियाचं वर्ल्ड कप त्या ठिकाणी सुरू आहे क्रिकेटचं. इंडिया अंडर 19 फायनलमध्ये पोहोचलेली आहे. शरण त्या ठिकाणी इंडिया अंडर 19ची कॅप्टन्सी करतायत. पण हा बॉल अवैध होता. इथे सुद्धा झेल टिपलाय, ऑल आऊट झालेला आहे, संपलेला आहे खेळ या ठिकाणी. आणि या जनसेवा सुनामी रायडर्स वडकड या स्पर्धेमधून त्यांच्या संघाचा खेळ सुद्धा संपलाय. पराग 11 गोविरले अजूनही क्वालिफिकेशनच्या आशा मजबूत असणार आहेत या संघाच्या, कारण त्यांना मिळालाय या डू ऑर डायच्या मॅच मध्ये हा महत्वपूर्ण विजय. यस, थँक्यू मानस. आपण पाहतोय खरं तर टॉस बॉक्स मध्ये आपण वळणार आहोत. आजची शेवटची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने असतील रॉकी 11 वॉरियर्स टीमचे योद्धा, तर दुसऱ्या बाजूने असतील पराग 11 गोविरलेचे नक्कीच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी या स्वप्नील सर मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक दिलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय ज्याने तिसरं मेडन षटक फेकलं या पेण तालुका प्रीमियर लीग मधला आणि 2 विकेट घेतल्या. म्हणजे 2 विकेट घेऊन मेडन ओव्हर फेकणारा हार्दिक पांड्याल हा खेळाडू बनणार आहे या मॅचचा हिरो, अर्थातच मॅन ऑफ द मॅच. चला हार्दिक पाटील, आपल्याला देखील विनंती असेल आपण यायचं आहे टॉक्स बॉक्स मध्ये आणि ओमकार आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. खरं तर खूप चांगला खेळ पाहायला मिळाले. तब्बल 1 षटक जाऊन सुद्धा